नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ दाखवणार आहे. पण झटपट होणारा हा पदार्थ खूप अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर पहा मी तर पळी पापड दाखवणार आहे तांदळाचे. तर मी आता इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. अगदी न पूर्व तयारी करता हा पदार्थ बनणार आहे. हा सोप्या पद्धतीतला दाखवणार आहे. तर पहा तुम्ही, तर मी ठेवते पाणी गरम व्हायला गॅसवरती, म्हणजे इंडक्शनवर ठेवते मी आता. आणि ह्याच्यात आता काय काय टाकायचं पहा. अगदी पूर्वतयारी बिलकुल नाही या पळी पापडसाठी. पहा, मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार आपल्याला किती करायचं त्याच्यावर आहे मीठ टाकायचं. पण 1 वाटीमध्ये मी 50 पापड करणार आहे पाहत मी. तर इथे बघा पापड खार टाकायचे. आता मी पापड खार होता, मीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर आणि पापड खार टाकणार आहे. पहा आता किती टाकते पापड खार ते पण पहा. जास्त पण टाकत, अर्धा चमचा टाकलेला आहे. अर्धा चमच्यापासून बी कमी, पण अजून थोडंसं मी टाकते, म्हणजे अर्धा चमचा होईल आपला. तर अजून थोडंसं टाकते पहा. हे बघा, म्हणजे अर्धा चमचा झालेला आहे. जास्त टाकलं ना तर आपले तळताना पापड लाल होतील, म्हणून जास्त टाकायचं नाही. 1 वाटीच्या याला आपल्याला पुरेसं होतं. हे तांदळाचं पीठ आपण जे बनवतो, राशींचे तांदूळ आहेत आणि भाकरी बनवतो किंवा आपण डोसे बनवतो, हे सर्व काही ते बनवतो ते तांदूळ आहेत. भाकरीसाठी दळलेले तांदूळ आहेत, त्याचे बनवणार आहे. पण पहा, पांढरे शुभ्र होणार आणि टिब्बल फुगणार एवढे होणार. पटकनी होणार, जास्त वेळ खाणार नाही, काय नाही. मी आता गरम केलेलं पाणी आहे त्याच्यात ओतलेलं आहे ते 1 वाटीभर. आणि ह्याचे 1 वाटीचे मी 50 पापड करून दाखवणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे. हे सर्व गुठळ्या आपल्याला सोडायच्या आहेत. पूर्ण गुठळ्या सोडून घ्यायच्या आहे. आणि हे 3 ग्लास पाणी घातलेलं होतं मी. मोठे ग्लास होते, ते 3 ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्याच्यात मी टाकलं आहे 1 वाटी भरून तांदळाचं पीठ. तर पहा, आता तांदळाचं पीठ कशा पद्धतीने मी सगळ्या गोटी सोडून घेणार आहे आणि शिजवून घ्यायचे त्याला छान असं मस्त. शिजवायला काही टाईम लागत नाही, का की पाणी उकळलेलं होतं त्याच्यामध्ये आपण पीठ कालवलेलं आहे, त्याच्यामुळं शिजायला पण टाईम लागणार नाही. फक्त 10 मिनटं लागणार आहे आपल्याला ही प्रोसेस करण्यासाठी, जास्त वेळ खात नाही. तर लक्षात ठेवा. आणि सुकायला बी जास्त वेळ लागत नाही, लगेच सुकतात. आणि पापड पण एवढे सुरेख होतात ना, पांढरे शुभ्र निसते. तळले तर हे मोठे टम्म फुगतात ते पापड. तर तुम्ही पहा कशा पद्धतीने करणार आहे मी ते. तर हे छान गुठळ्या असं सोडून घ्यायच्या, त्याच्या हलवत राहायचं, सारखं खाली लागलं नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. आणि तुम्हाला वाटलं तर ह्याच्यात जिरं पण टाकू शकता तुम्ही. तर मी टाकलं नाही आता, का की आत्ता जिरं टाकलं तर काय होतं, रंग थोडासा फिका पडतो, लालसर रंग पिठाला पैदा होतो. म्हणून आता मी हे वरती उचलून ठेवायचं आणि ह्याला शिजवून घेणार आहे छान असं. शिजायला पण टाईम लागत नाही, का की आपले तुम्हाला तर सांगितलं उकळलेलं आहे, त्याच्यामुळं लगेच त्याला उकळी येणार आणि लगेच ते शिजणार. शिजण्याचं प्रोसेस पण ते कसं आहे ते तुम्हाला दाखवते. कितपत शिजवायचे आपल्याला, शिजणार कसं दिसलं पाहिजे ना आपल्याला, कसं समजणार ते पण दाखवणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ पहा, क्लिप स्किप करू नका. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला पळी पापड मी करून दाखवणार आहे. तर पहा, आता मी हटवत राहायचं सारखं, थांबायचं नाही त्याला. सारखं त्याच्या गुठळ्या खाली लागले नाही पाहिजे म्हणून त्याला हलवायचं. गुठळ्या तर सुटून झालेल्या आहेत, बारीक बारीक राहिल्या असल्या तरी पण त्या लगेच सुटून जातील. आता पळीने हलवल्यावर दिसेल तुम्हाला. आता मी ह्याने हलवते, गुठळ्या राहिल्यात का नाही ते समजेल तुम्हाला. गुठळ्या सुटण्यासाठी ह्याने हलवायला लागतं, मग गुठळ्या लगेच सुटतात. तर बघा, मी पाणी उकळत्या पाण्यात टाकलं होतं तरी पण जास्त गुठळी झाली नाही, का की ह्या रवीने हलवल्यामुळं गुठळी होत नाही. हलवत राहायचं सारखं. खाली गॅस फास्ट आहे माझा, स्लो नाही आहे. तर लगेच शिजणार ते पहा तुम्ही. त्याला टपटप आवाज येणार, डबडब असा. आणि लक्ष द्यायचं, अंगावर उडण्याची भीती असती. हे बघा, आता त्याला लागला उकळी यायला, बघा समजलं ना. लगेच उकळी यायला लागती आणि त्याला चांगलं शिजून द्यायचं. मात्र हा असा पटकन हात घालायचा नाही किंवा लांब राहायचं उभं, नाही तर ते अंगावर उडतं. आता पळी घेते, पळीने हलवते म्हणजे तुम्हाला कळेल. गुठळ्या बघा सुटलेल्या आहेत. राहिले का तर गुठळी जरा पण, सगळ्या गुठळ्या सुटल्या. तर हलवते पळीने. आता ते नाही, त्यांनी नाही हलवणार, तर पळीने हलवते, का की आपल्याला कशा कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे ते पण आहे. बघा, 1 वाटीमध्ये मी केलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी घालायला लागलं नाही किंवा घट्ट पण होणार नाही. पीठ बरोबर माप परफेक्ट आहे, ते लक्ष द्या मात्र. हे बघा, हे चांगलं शिजत चाललं आहे. 1 मिनिटभर शिजवायचं, अजून त्याला कळेल लगेच. आपल्या ह्याला शाईन येते, मस्त अशी चकाकी येते, त्याच्यामुळे लगेच समजतं का पीठ आपलं शिजले म्हणून.
आणि मैत्रिणी पीठ शिजवायचंच, कच्चं घालायचं नाही, नाहीतर पापड आपले अशा सुरकुट्या पडतील त्याच्यावर आणि फाटले जातील मध्ये मध्ये. म्हणून ते बरोबर पीठ शिजवायचं. पीठ शिजवलं का त्याला असे तुकडे बी पडणार नाही, नाही तर अशा मध्ये मध्ये लाईन येईन, चिरा पडतील त्याला पापडाला. ते करायचं नाही. पीठ व्यवस्थित शिजवायचंच, नंतरच पापड करायचे आपल्याला. म्हणून ते काळजी घ्यायची. हे बघा आता आलेलेच आहे चांगलं. मिनिट 2 मिनिट मी शिजवलं आहे पीठ. हे बघा मस्त घट्ट, पण तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं झालेलं आहे. आणि छान असे डबडब करून ते रट करते ना पीठ, असं रट करून पीठ शिजते छान. अजून थोडं मी शिजवणार आहे त्याला. तरी शाईन आलेली आहे, त्याचं आता पुरेसे झालेले आहे त्याचा प्रोसेस. थोडंसं अजून मी शिजवणार आहे, की आपलं कच्चं राहायला नाही पाहिजे जरा पण. म्हणून आणखीन थोडा वेळ ठेवणार आहे मी. हलवत राहणार आहे पण सारखी. नाही हलवलं तर मग ते अंगावर उडण्याची पण भीती असते असं. हे बघा किती घट्ट झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट पीठ आपलं झालेलं आहे. आता त्याला शाईन पण आलेली आहे मस्त. बघा शाईन वरून आलेली आहे. आता हे खाली उतरून घेणार आहे मी. थोडंसं थंड झालं तर पुढे प्रोसेस करणार आहे. त्याला आता थोडा घेते आणि खाली उतरून घेते. हे बघा इथे उतरून ठेवते. नंतर आपलं तयारी करते मी कुठे करायचे आपल्याला त्याची. तर मी ही तयारी केलेली आहे. पेपर आथरलेला आहे, खाली असं अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर मी आता एक एक पळीपापड सोडणार आहे. हे बघा अशा पद्धतीने सोडायचे. पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं मस्त. आहे बघा एवढाच जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, अशाच पद्धतीने करायचा. हे बघा असे सगळे मी करून घेते, मग तुम्हाला दाखवते. फटाफट होतात, वेळ खात नाही जरा पण, अलगद होतात. आणि किती सोपं आहे पहा, आहे का नाही. फक्त मेजरमेंट आपल्या लक्षात आले पाहिजे, एवढं लागणार तेवढं लागणार म्हणून. आणि याच्यावर जरा असं इकडे तिकडे झालं ना, ते आपाप नंतर गोल होतात व्यवस्थिशीर आणि व्यवस्थिशीर त्याचा आकार होतो. कुठे पातळ राहत नाही, कुठे जाड राहत नाही. अगदी वाकडे तिकडे थोडे झाले ना तरी पण आपाप त्याचा साईज बरोबर गोल होत जाते आणि ती होणार बरोबर. तर मी सगळे पापड टाकून घेते. आपले एवढ्या पिठाचे 50 पापड झालेले आहेत. एक वाटीमध्ये 50 पापड तयार होतात. पहा बरं पटापट होते का. आणि मी आता त्याच्यात तुम्हाला वाटलं ह्या वेळेस तुम्ही घालू शकता. आता उतरून आता पापड बनवायचे आपल्याला, त्यावेळेस जिरं टाका. जिरं टाकल्यानंतर कलर बदलत नाही लगेच. तरी पण गरम असल्यामुळे टाकलं थोडासा बदलतो कलर. तरी पण मी जिरं बिलकुल वापरले नाही, असेच केलेले आहेत. का की मला पांढरे शुभ्र पाहिजे पापड, म्हणून मला असेच मला आवडतात. तुम्हाला वाटलं तर जिरं टाकू शकता तुम्ही त्याच्यावर. असं वरून टाकलं तरी चालतं. याच्यावर वरून थोडं थोडं 2-2 4-4 दाणे टाकले ना तरी चालतंय. आणि पिठात जरी आत्ता टाकलं ना तरी चालते, काय नाही. टाकायचं असलं तर टाकू शकता. तर असे छान पापड माझे 50 पापड झालेले आहेत पूर्ण. मी तुम्हाला दाखवते नंतर किती झाले ते. आणि हे सगळं आता अशाच पद्धतीने ह्या पेपरवरची तुम्हाला संपूर्ण पापड दाखवते घालून मग तुम्हाला समजेल एवढे झाले. खूप छान होतात पापड. आणि आपण काही वेळेस काही बायका करतात भिजत घालतात, 3 दिवस तांदूळ भिजवतात, नंतर ते सुकवतात, नंतर ते दळतात. असं काहीच करायचं नाही. एवढे पांढरे होईन बघा. आता तुम्हाला तळल्यावर कळेन किती पांढरे होतात ते पापड. सुकायला पण वेळ लागत नाही, का की हे गरम असल्यामुळं हे खेचून घेतं. आता थंड होतपर्यंत ते जरा वरचा भाग तर सुकून जातो आणि मग खालचा राहतो ना, 1 दिवसात पापड होतात तयार. हे बघा आता सगळे मी पूर्ण केल्यावर तुम्हाला दाखवते. पूर्ण पापड माझे झाले बनवून का. हे पेपरावर, पुढच्या पेपरावर, सगळ्या पेपरावर मी टाकून घेणार आहे उरलेले पापड आणि तुम्हाला दाखवते मग नंतर. पहा किती सुरेख झालेले आहेत ना पापड. वाटतं का नाही किती मस्त. तर आता मी सुकल्यावर तुम्हाला दाखवते. आता हे आपले पापड सगळे तयार झाले. हे सगळे 50 पापड आहेत आणि किती सुकले आहेत मस्त, आहे का नाही छान. आणि किती पातळ झाले, ट्रान्सपोर्ट झालेले. हात दिसतो, बोटं दिसतात आतमध्ये. पहा किती सुरेख पापड. आता तुम्हाला हे पापड सगळे तळून दाखवते किती फुगतात ते. आता बघा पापड टाकते. 1 तुकडा टाकला होता मी पहिला, आता दुसरा टाकते पापड. तेल अजून तापलं नाही व्यवस्थित जवळ, तरी पण भरभरा वर येतील. पहा हे बघा किती फुलतात पहा मस्त. हे बघ पांढरे शुभ्र पापड तयार होतात.
आणि छान फुलतात पापड. हे बघा, लगेच वर येतात. हे बघा, दुसरा टाकला, किती पांढरे आणि डब्बल तिब्बल होतात ते फुलून. लगेच दुसरा टाकला, पहा आहे का नाही एकदम पांढरे शुभ्रे. वाटेन का तुम्हाला तांदळाच्या पिठाचे बनवलेत म्हणून. त्याचं कुठलाही पूर्वतयारी नाही किंवा काहीच नाही, फटाफट पापड तयार होतात, एकदम मस्त पापड. मैत्रिणींना नक्कीच करून पहा. हे पळी पापड खूप सोपे आणि साध्या पद्धतीत पापड दाखवले आहेत. बिलकुल तयारी काहीच नाही, 10 मिनटात पापड तयार होतात. जास्त वेळ पण खात नाही किंवा काहीच नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीतले आहे. खूप तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांना आपल्या नाश्त्यासाठी कधी पण द्या बनवून खायला. सणासुदीला तळा किंवा कधीही तळा, खूप टेस्टी. भाजून पण खाल्ले तरी पण चांगले होतात ते, भाजले तरी पण उत्तम बनतात, भाजतात ते. बिना तेलकट, बिना तेल खाता भाजून पण बनवायचे. आता मी एवढे 5-6 तळलेले आहेत, पहा तुम्ही. एवढे पांढरे शुभ्र दिसतात का नाही पहा. आणि डबल का टिबल झालेले आहे ते दाखवते तुम्हाला. आता दुसरा पण आपला बिना तळीला दाखवते, तळीला दाखवते. बघा किती झालेले आहे, डबल टिबल. मोठा वाटते का नाही एकदम. आता दुसरा पण दाखवते. हे बघा, त्याच्यामध्ये घालते. बघा किती झालेले आहेत. असे छान पापड तयार बनवून पहा मैत्रिणींनो, खरं सोपे आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे मसाले आलेले आहेत. तुम्हाला घ्यायचं असला तर मी पुढे सांगते आता मसाल्याविषयी तुम्हाला. तर हे मसाले माझे चुलीवर भाजलेले आहेत आणि गावाकडे बनवलेले आहेत मी. सगळे 18-20 मसाले, गरम मसाले हाय क्वालिटीचे वापरलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, मिरच्या, धणे, सफेद तीळ, हळद, बऱ्याचशा वस्तू म्हणजे आहेत अजून पण, त्या बिना केमिकलच्या आहेत. आणि 3 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या मी. आणि शेणखताहून उगवलेले हे त्यांना ऑर्गॅनिक तशा आहेत हे सगळे मसाले बरे. आणि दुसरे मसाले मी विकत घेतलेले आहेत. गरम मसाले का की सगळेच उगवत नाही आमच्याकडे, म्हणून हे गरम मसाले विकत आणलेत आणि हे घरचे आहेत. पण हे सगळे चुलीवर भाजलेले, डंकावर कुटलेले मसाले आहेत. बरेच प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडे. तुम्हाला कुठलाही मसाला घ्यायचा असेल तुम्ही स्क्रीनवरती इथे पहा, नंबर दिलेला आहे. वरती पाहिल्यावर दिसेल तुम्हाला 2 नंबर आहेत, त्याच्यामधून कुठलाही फोन करा तुम्ही आणि तुम्हाला सगळी माहिती कळेल आणि तुमच्या घरपोच फ्री डिलिव्हरी होईल. तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या, पण माझे पळी पापड कसे झालेत ते नक्कीच मला सांगा मैत्रिणींनो. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला परत भेटूया, बाय.